आपणच रत्नाबाई का? हो ना. वाटलं. अरविंद सानेंकडून खूप काही ऐकलंय तुमच्याविषयी. तुमचे मालक आहेत ना अरविंद साने, त्यांचा मी मामा नगरवरून आलोय. बरं, पण ते घरात नाहीये. हो हो, मला कल्पना आहे त्याची. मी त्यांना भेटायला पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पण भेटलो आणि त्यांना सुद्धा भेटलो आणि तडक इथे निघालो. म्हटलं आपलं सामान ठेवावं आणि आपल्या पुढच्या कामाला लागावं. कसं? बरं बरं, तुमचं सामान ठेवायचंय का? हो हो. आणा आतमध्ये. एक मिनिट. भावे भावे, असं करा, त्या टॅक्सीवाल्याला पैसे द्या. हो सर. आणि हो, सर्व सामान व्यवस्थित उतरवायचं. बरं समजलं ना? हो. आणि हो, एक मिनिट भावे, सामान कसं उतरवायचं माहिती? हो. रत्नाबाई, थोडं पाणी आणतं का? बरं, आणते. हा. रत्नाबाई, आपण कुठे राहिला असता? मी ठाकूरलीला. बापरे, ठाकूरलीला? हो. एवढ्या लांब? हो साहेब. काय रे? आपण कोण? का रे बाबा? का म्हणून काय विचारता? या बंगल्यात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला लक्ष द्यायच्या ड्युटीवर आहे मी. असं का? चांगलं आहे, चांगलं आहे. तुमचं नाव कसं? माझं नाव? मग काय माझं नाव? माझं नाव जनार्दन वासुदेव धारप. या घराचे मालक आहेत ना अरविंद साने, हो हो हो, त्यांचा मी मामा. होय काय? नगरवरून आलोय. म्हणजे इथं राहायला आला की काय? हो, राहायला आलोय. पण छे, तुम्हाला इथं हातात येणार ना. तसं ह्या घरात कोणाला येण्याचा हुकूम आहे काय? तसं काही लेखी आहे का?